जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, माझे नाव मंजिरी संतोष नाईक आहे. मी डोंबिवलीमध्ये राहते. माझ्या शाळेचे नाव ग्रीन्स इंग्लिश स्कूल आहे. मी इयत्ता 3सी मध्ये शिकत आहे. श्री रामदास स्वामींनी 205 श्लोक लिहिले आहेत. त्याच्यामधला माझा आवडता श्लोक नंबर 111 आहे. तो आज मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे आणि अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधू निपाहे, हिताकारणे बंड पाखा डवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हिताकारणे बोलणे सत्य आहे. सर्वांच्या हितासाठी सत्याचा शोध घ्यावा आणि न घाबरता असत्याचा मुखवटा अवश्य घडावा. हित म्हणजे काय? जे चांगलं आहे ते, आपल्या भल्याचे, आपल्या फायद्याचे. पण फायदा सुद्धा आपल्या हिताचा आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे, असे श्री रामदास स्वामी म्हणतात. आपल्याला झालेला फायदा तो जर आपण अभिमानाने कोणाला सांगत नसलो, लपवत असलो, तर तो फायदा आपल्या हिताचा नसतो. बघा, मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. आपण एखाद्या दुकानात गेलो आणि काही वस्तू खरेदी केल्या आणि चुकून जर दुकानदाराकडून आपल्याकडे जास्तीचे पैसे आले, तर ते पैसे आपण स्वतःकडे न ठेवता दुकानदाराला परत करावे, हे आपल्या हिताचे आहे. तेच चुकून आलेले पैसे जर आपण त्यांना परत केले नाही, स्वतःकडे ठेवले, तर ते आपल्या अहिताचे आहे. कारण एकदा ही जर चूक पचली तर ती चूक आपल्याला पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला वाईट सवयी लागू शकतात, आपलं व्यक्तिमत्व खराब होतं आणि हे पुढे आपल्यासाठी घातक आहे. असे फायदे आपल्या हिताचे नसतात. हिताकारणे सर्व शोधून पाहे. सत्य बोलण्यासाठी आधी सत्याचा शोध घ्या. नक्की काय घडले हे जाणून घ्या, असे श्री रामदास स्वामी आग्रहाने म्हणतात. 2 बहिणी होत्या आणि छोटी बहीण टेबलावर चढायचा प्रयत्न करत होती आणि मग मोठी बहीण बोलत होती, नको चढूस, तू पडशील. पण ती ऐकतच नव्हती. खूप हट्टीपणा करायला लागली. मग तिने छोटासा तिला फटका दिला. मग ती रडायला लागली. मग आई आली की तू काम म्हणलंस ते तिला न विचारता जर तिने तिला मारलं असतं तर ते चुकीचं आहे. म्हणून सत्य काय याचा शोध घ्यायला श्री रामदास स्वामी म्हणतात. हिताकारणे बंड पाखांडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. पाखंड म्हणजे खोटारडेपणा, फसवेपणा. स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला खोटेपणा म्हणजे सुद्धा पाखंडीपणा आहे. काही लोक बोलतात एक, वागतात भलतंच, ते पण पाखंडीपणा आहे. आणि काही फसवे बंधू बाबा असतात, ते लोकांना देवाच्या नावावर फसवतात, हे पण पाखंडीपणा आहे. म्हणून अशा लोकांपासून आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. धन्यवाद. आज या मनाच्या श्लोकामधून मला समजले आहे काय आपल्या हिताचे, काय आपल्या अहिताचे. खोटारडेपणा, फसवेपणा करायचा नाही, असे श्री प्रिय अनुराधा मॅडम यांच्याकडून समजले आहे. तुम्ही पण श्रीमनाच्या श्लोकांचे व्हिडिओ बघत राहा आणि हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.